परंतु चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेब जसं म्हणाले होते की ज्या तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात बनायची आहे. आणि या एका घोषवाक्यावर मान्यवर कांशीरामांनी चळवळ उभी केली आणि या देशातलं राजकारण ढवळून काढलं. बंधू आणि भगिनींनो, या भागामध्ये ज्या सभागारामध्ये आपण बसलेलो आहोत, या संथागारामध्ये आपण बसलेले आहोत, या जमिनीवर हे स्वप्न पाहणारे, या कन्व्हेन्शन सेंटरची पहिली वीट रचणारे, या कन्व्हेन्शन सेंटरचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार आयुष्मान नितीन दादा राऊत यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपली मनोगत व्यक्त करावे. महाकारुणिक तथागत भगवान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या आंबेडकरी चळवळीतील एका कार्यकर्त्याचा हा अभिनंदन सोहळा भीमराव वैद्य अमृत महोत्सवी गौरव समारंभाला लाभलेले या समारोहाचे सन्माननीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत सन्माननीय प्राचार्य मोहम्मद देशमुख साहेब, आंबेडकरी विचाराचे आणि साहित्यातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व, और साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक आदरणीय आयुष्यमान ताराचंद खांडेकर जी, रिपब्लिकन चळवळीतील एक मोठं नाव आणि ख्यातनाम पत्रकार, लेखक, विचारवंत आदरणीय प्राध्यापक रणजित भाऊ मेश्रामजी, बानाईचे PS खोब्रागडे साहेब, अमरावतीच्या साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर नंदाताई रायवाडेजी, आकाशवाणीतील सेवानिवृत्त उद्घोषक आणि या समारंभाचे संचालन करते आदरणीय आयुष्यमान अशोक जांभूळकरजी, ज्यांची या ठिकाणी खास उपस्थिती आहे आणि आजच्या या अभिनंदन सोहळ्याचे जे नायक आहेत त्यांच्या मातोश्री आदरणीय आयुष्यमती श्रीमती देवकाबाई वैद्यजी, आजची सत्कार मूर्ती आदरणीय आयुष्यमान भीमराव वैद्य साहेब, पूज्य बदन नाग दीपांकर जी, सन्माननीय आयुष्यमान सुखदेव डांके साहेब, सन्माननीय आयुष्यमान वसंतराव शेंडे जी, सन्माननीय आयुष्यमान अशोक सरस्वती जी, सन्माननीय आयुष्यमान अमन कांबळे साहेब, सन्माननीय आयुष्यमती गौतमी जी, या ठिकाणी उपस्थित सर्व
मान्यवर अनेक नावं घेता आली असती मला जे या सभागृहात उपस्थित आहेत आणि ज्यांचं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे त्यांनी मला क्षमा करावी. सभागृहात बसलेले आंबेडकरी चळवळीतील सर्व प्रबुद्ध नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरोखरच सर्वप्रथम तर मी धन्यवाद देऊ इच्छिन आयोजकांना की त्यांनी ही जी वास्तू आहे ज्या वास्तूचा ऐतिहासिक स्वरूप आणि त्याची रचना बघून अनेक लोक रस्त्याने जात असताना विचार न करतात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिल्या जाहीर कार्यक्रमाला मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी उत्तर नागपूर तसं आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आणि मला नेहमी वाटायचं की या बालेकिल्ल्यामध्ये असं काही असलं पाहिजे की ज्या बाबीची इतिहासात नोंद होऊ शकेल. जी मंडळी दरवर्षी दीक्षाभूमीला भेट देत असतात त्यांनी एकदा तरी या चळवळीच्या क्षेत्राला भेट द्यावी. त्यांनी या ठिकाणी आपल्या पायाचा स्पर्श करावा. आज त्या वास्तूमध्ये एका चळवळीतल्या महान कार्यकर्त्याचा या ठिकाणी सत्कार होतो याचा आनंदही मला या ठिकाणी. अनेकांनी भीमरावजींबद्दल सांगितलं की वराडातला हा माणूस कसा उत्तर नागपुरात आला आणि स्थिरावला नागपूरला. अनेक चळवळीमध्ये त्यांची भागीदारी राहिली. प्रारंभच रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन मधनं केला. मी सुद्धा रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचाच कार्यकर्ता आणि रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचं ज्यांनी नेतृत्व केलं त्या काळामध्ये असे दोन महान व्यक्तिमत्व सुद्धा याच मंचावर यावेळेला उपस्थित आहेत, साक्षीदार आहेत. एक म्हणजे आयुष्मान ताराचंदजी खांडेकर, ते सुद्धा रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष राहिले. दुसरे म्हणजे प्राध्यापक रणजित भैया मेश्राम, हे सुद्धा अध्यक्ष राहिले आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायला आम्हाला संधी त्या काळात लाभली. एक आंबेडकरी विचार काय असतो आणि ते विचार वाहून येत असताना काय संघर्ष आम्हाला करावा लागला आणि त्या संघर्षाचे आम्ही भागीदार कसे झालो याचे अनेक किस्से या ठिकाणी वक्त्यांनी मांडत असताना या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. कुणी या ठिकाणी सांगितलेलं आहे एकाने कि ना संघर्ष ना तकलीफें क्या है मजा फिर जीने में, तूफान भी थम जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. एक लक्ष्य आंबेडकरी नेतृत्वाचं, आंबेडकरी विचाराचं, आंबेडकरी चळवळीचं, जे लहानपणापासून बाळकडू म्हणून आमच्या रक्तात मिसळलं, त्या रक्तावर चालत आम्ही निघालो आणि चालताना अनेक ठिकाणी संघर्ष करत असताना त्यातनं जे जे शिकायला मिळालं ते शिकण्याचा प्रयत्न केला. त्या जडणघडणीतनं भीमरावजींचं व्यक्तिमत्व या ठिकाणी तयार झालेलं आहे. उंची लहान पण कीर्ती महान आहे.
हे खरं आहे की संविधानात सांगितलेले 3 शब्द स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, त्याच्यातलं समता आणि बंधुत्व हे त्यांच्या रगारगामध्ये भिनलेलं आहे आणि त्याच्यातनं त्यांनी जी सम्यकता आपल्या प्रेमाने, आपल्या स्नेहाने माणसं जोडण्यासाठी केली, हे आगळं वेगळं नेतृत्व हे त्यांच्यामध्ये बघायला आपल्याला नेहमी मिळालं. नाहीतर अनेक लोक असे असतात की चळवळीत असतात, एखाद्या पक्षात काम करत असतात, परंतु हेवे दावे करतात, एकमेकांबद्दल कुठेतरी मत्सर असतो आणि तो मोठा की मी मोठा याच्यात संघर्ष करत राहतात. परंतु या माणसामध्ये तो संघर्ष मी कधीही बघितलेला नाही. म्हणजे माझा जेव्हापासून त्याच्याशी संबंध आला 2004च्या निवडणुकीच्या दरम्यान 2002 मध्ये अस्मिता दर्श मेळावा आम्ही बेजनबागच्या मैदानावर आयोजित केलेला होता. आप बैठे हो यहाँ पर. आणि त्यामध्ये त्यांची माझी ओळख झाली आणि ती इतकी घट्ट झाली की आजवर ती कायम आहे. मग बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे कपिस्टाराची रचना असो, त्याची स्थापना असो, त्यांच्या नावाचे बॅरिस्टरच्या जीवनावर आधारित कार्यक्रम असो, एकदा तत्कालीन कामरेड ए.बी. बर्दन साहेबांना सुद्धा आम्हाला बोलवण्याचा योग आला होता आणि अनेक कार्यक्रम आम्ही केले. परंतु सर्वात महत्वाची बाब जे मी सांगेल, कदाचित लोक सांगत नसतील, की नितीन राऊतच्या निर्मितीमध्ये सुद्धा भीमराव वैद्याच्या लेखणीचं फार मोठं योगदान आहे. अनेकदा अनेक ठिकाणी, महत्वाच्या ठिकाणी भाषणाची टाचणं किंवा पॉईंट्स देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भीमराव वैद्य यांनी केलेलं होतं, हे सुद्धा सांगायला मी विसरू शकत नाही. त्यामुळं पंख ही काफी नहीं है, पंख ही काफी नहीं है, आसमानों के लिए हौसला भी चाहिए ऊंची उड़ानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ानों के लिए. पंख प्रत्येकाला असतात, परंतु उडान भरताना ती कशा पद्धतीने उडान भरावी त्यासाठी विचारांची लेखणी सुद्धा आवश्यक असते. कोणताही मनुष्य, कोणताही व्यक्ती हा परिपूर्ण नसतो, परंतु तो मानत नाही की मी परिपूर्ण नाही. आणि जो मानतो तो आपल्या सहकार्याची निश्चितपणे मदत घेतो. आपण महानायक कांशीरामजींना सुद्धा सहकार्य केलेलं आहे, हे सुद्धा विसरता येणार नाही. त्यांनी तुमचे गुण ओळखलेले होते आणि त्या गुणामुळे नागपूरला आपण आला. बहुजन नायक असो, बहुजन टाइम्स असो, यामध्ये सुद्धा आपण काम केलं. अनेक पिढींना मार्गदर्शक ठरतील अशी उदाहरणं आपल्या लेखणीने त्यामध्ये अनेकांना त्या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहेत. 70चा दशक आणि 80चा दशक हा रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ, पॅन्थरची चळवळ, नामांतराची चळवळ. आज नामांतर विस्तारीकरणाचा दिवस आहे, नाम विस्ताराचा दिवस. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लॉंग मार्चचं आंदोलन असो, साहित्य चळवळ असो, आंबेडकर साहित्याची चळवळ असो, अनेक चळवळीमध्ये या दशकातील लोकांचं योगदान राहिलं आणि त्यांना जोडण्याचं, घडवण्याचं, एका मंचावर आणण्याचं काम
भीमरावजींनी बखुबी या ठिकाणी केलेलं आहे सुद्धा सांगायला मिळू शकत नाही. आपण या ठिकाणी सांगितलं की या वास्तूमध्ये जी दालनं आहेत अत्यंत भव्य आहेत. गायकवाड साहेब आपण इथं आहात. आपण जर नाममात्र दरानं हे ऑडिटोरियम आणि दालनं जर या लोकांना उपलब्ध करून दिली तर याचं फार मोठं योगदान या चळवळीमध्ये होणार आहे सुद्धा मी सांगायला ठिकाणी विसरू शकत नाही. निश्चितपणे खांडेकर साहेबांच्या सूचनेचा विचार या ठिकाणी केला जाईल. परंतु चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेब जसं म्हणाले होते की ज्या तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात बनायची आहे. आणि या एका घोषवाक्यावर मान्यवर कांशीरामांनी चळवळ उभी केली आणि या देशातलं राजकारण ढवळून काढलं. हे खरं आहे की अनेक तथाकथित आमच्यासारखे नेते त्या काळात नेस्तनाबूत झाले असतील त्या दरम्यान, ज्याचं शल्य या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ बंधूंनी या ठिकाणी व्यक्त केलं. परंतु तो शल्य रूपाचा आनंद सुद्धा होता हे सुद्धा मला वाटतं त्यांच्या शब्दात तुम्हाला जाणवला की जरी त्या चळवळीनं आम्हाला बाजूला सारलं असेल परंतु नवीन नेतृत्व सुद्धा या ठिकाणी तयार केलं, उदयास आणलेलं आहे. ही बाब वेगळी की ते नेतृत्व टिकाऊ दिसत असलं तरी टिकाऊ झालं नाही. कुठेतरी संघटन कौशल्याचा उणीव त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळे या ठिकाणी जर राजकीय ताकद आपल्या समाजाची, आता या ठिकाणी कुठेतरी म्हणालं होतं की या ठिकाणी मंडल आयोगाचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये, अनेक आंदोलनामध्ये आपल्या समाजाच्या लोकांनी आपली आहुती दिलेली आहे आणि ती आहुती देत असताना अनेकांनी आपलं जीवन सुद्धा उद्ध्वस्त केलंय. आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी अनेक आमचे सहकारी पाहिले जे करोडात गेले, काही त्याच्यापूर्वी गेले, काहींना नोकऱ्या नाही लागल्या पोलीस केसेस असल्यामुळं, काही लोकांचे व्यवसाय डबघाईस आले. अशा अनेक कार्यकर्त्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आहुती दिली त्यांना निश्चितच सलाम केला पाहिजे, यात काही वाद नाही. परंतु त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा वाटा या आंबेडकरी आंदोलनात टाकलेला होता हे सुद्धा विसरता कामा नये. हे खरं आहे. हे शल्य जसं अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगून दाखवलं तसं मलाही आहे की अलीकडच्या काळामध्ये नव्या नेतृत्वाची, नव्या युगाची सुरुवात होत असताना कार्यकर्ते मात्र सापडत नाही. सापडतात पण त्यांना विचाराची बांधिलकी नाही, त्यांना आंबेडकर काय हे सुद्धा माहिती नाही, त्यांना कांशीराम काय हे सुद्धा कळत नाही. आणि त्यामुळं या सभागृहात जे 50 ते 70च्या वयोगटातील लोक जे या ठिकाणी सापडतात त्यापेक्षा लहान वयोगटाची उपस्थिती नगण्य आहे हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. परंतु असं असताना नाही मित्रांनो, या ठिकाणी भीमराव वैद्य यांचं कितीही कौतुक करावं ते कमी आहे. त्यांनी माणसं जोडण्याचं काम केलं, फुलांना गुंफण्याचं काम केलं, आमच्या सारख्यांना सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. अनेक लोक या ठिकाणी घडवलेले आहेत. निश्चितच आज त्यांचा हा अभिनंदन सोहळा त्यांनी 75वी गाठली म्हणून नव्हे तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावती म्हणून आहे
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा या स्वाभिमानी विचारवंताला, पत्रकाराला, लेखकाला, कार्यकर्त्याला मी या ठिकाणी सलाम करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो असं तथागत चरणी प्रार्थना करून माझी वाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.